नमस्कार. प्रचंड उन्हाळा वाढलाय. उष्णतेची लाट खूप मोठ्या प्रमाणावर आहे. टेम्परेचर साधारण 35 ते 40 पर्यंत गेलंय. तर या उन्हाळ्यामध्ये जनरली उष्णतेचे त्रास बऱ्याच जणांना होतात. त्याच्यामध्ये चक्कर येणं असेल, डोळ्यासमोर अंधारी येणे असेल, डोकं दुखणं असेल, डोळ्यांची जळजळ होणं असेल, लघवीला जळजळ होणं असेल, पोटात आग पडणं असेल, नाकातून रक्त येणं म्हणजे घोळणा फुटणं असेल, अशा प्रकारच्या अनेक उष्णतेच्या तक्रारी या उन्हाळ्यामध्ये बघायला मिळतात. तर या उन्हाळ्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे किंवा काय केलं गेलं पाहिजे किंवा काय अशा गोष्टी आहेत ज्यांचा वापर जर तुम्ही आहारात केला तर उष्णतेचा त्रास कमी प्रमाणात होतील. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं येतं तर धने-जिऱ्याचं पाणी. एक लिटर पाणी एक गरम करा, उकळा त्याला. त्याच्यामध्ये एक अखंड चमचा धने टाका, अर्धा चमचा जिरे टाका. ते पाणी थंड होऊ द्यात आणि नंतर ते गाळून घ्या. वरती जे पाणी आहे ते धने-जिऱ्याचं पाणी ते उष्णता कमी करायला खूप चांगल्या पद्धतीने मदत करतं. मग त्याच्यामध्ये तुमची लघवीची जळजळ असेल, डोळ्याची जळजळ असेल, अशा प्रकारच्या अनेक जळजळी ते धने-जिऱ्याचं पाणी चांगल्या पद्धतीने कमी करतं. सोबतच मनुक्यांचं पाणी, काळ्या मनुक्यांचं पाणी. काळे मनुके भिजत घालून एक 4-5 तासच तसेच ठेवायचे. त्याच्यानंतर ते क्रश करायचे, गाळून घ्यायचे. वरचं जे काही पाणी आहे, ते मनुक्यांचं पाणी म्हणून तेही उष्णता कमी करायला खूप चांगल्या पद्धतीने मदत करतं. सोबतच गुलकंद आहे, मोरावळा आहे, आवळा कँडी आहे. अ, अनेक प्रकारची सरबतं आहेत, सीझनप्रमाणे येणारी फ्रुट्स आहेत, नारळ पाणी आहे. अशा पद्धतीचे जे काही पदार्थ आहेत, जे नैसर्गिकरित्या शरीरातील उष्णता कमी करतात आणि शरीरामध्ये थंडावा निर्माण करतात. तर या पदार्थांचा वापर या ऋतूमध्ये, या उन्हाळ्यामध्ये नक्की करा आणि स्वतःचं संरक्षण करून घ्या या उष्णतेपासून. धन्यवाद.